नमस्कार सर्वांना. मी जरा वालाच्या शेंगा खोडीत होतो. जो वाल आपण दिवाळीमध्ये पेरला होता, तो वालाच्या शेंगा आज आम्ही तोडतोय. आता मी सकाळ धरून तोडल्या आणि आता बाण तोडणार आहे. तर बाणाने मेंढर पण चांगली चारली आणि पाहणीपासून आता इथं आम्ही उभी गेलतोय. तर इथं जवळच वाल आहे ह्यो आपला. तर आता मागास वाल झाला होता, त्यामुळं काय वाल एवढा बरोबर नाही आला. आपल्या काय थोड्या थोड्या येतं शेंगा ते घ्यायचे तोडून सोडायचे मेंढर चारायला. मग बा नाही हा? मस्त मिठी आणल्या चारून. आणल्या ना चार पाणी पाजून म्हणलं आता तुमचं चाललंय का? हा, किती तोडल्या त्या? एक बादली भर तोडली जाय. होय हा, तेवढं झालं ना काम. आता दोघाला म्हणलं की नाही ना जमत. एवढा साधला नाही वाल फर या वर्षी. नाही आता काय लेट लागतात. लय उशिरा झाला ना, त्याचा हंगाम निघून गेला होता. मग आपण पेरला. वावरात आपण आले आले जर हा ना आले आले जर वाल पेरला तर मग वाल बरा झाला होता. चांगलं झालं. वावराचं वावर होतं त्यामुळे झाला. वाघ होता जाऊन बसलाय. हा. तर आता थोड्याफार राहिल त्या शेंगा. तोडू आता व्हायचं. हा, तोडून आता मेंढर पण इथं उभी राहतील. मेंढ्याला बी मला पटांगण गावलं म्हणून जमलं तुम्हाला. हा ना. वावर चांगलं पटांगणाचं होतं त्याच्यामुळे मग ते हल्ल्या मेंढ्यात पाणी चारून नेल्या पाण्यावर. आता तोडलीत आम्ही बऱ्याच सकाळ धरून. आता राहिलेल्या तोड. जमलं. मग आता आपलं झालं म्हणायचं. सुगीत झाली मग आता काय. हा ना. हा, मग काय झाला? घेत आता समाधान मांडू ना. जेवढं केलं ते 15. हा, वाघ होता पुढे जाऊन बसलाय. पाणी प्यायचं. पाणी म्हणलं प्यायचं. बरे भेटलं उकडायला बी गावते मग. हा, काय हिरव्या पण इथं. हिरव्या संध्याकाळी उकडू मग आपण. हा चांगले. वाल काय एवढा म्हणजे म्हणावं साधला नाही. हाय पातळ पातळ आलाय. काय गावात ते तोडू मग हा ना, संध्याकाळी उकडू पण व्हायचं जरा. लय शेंगा उकडायला निवडायला लागते ना आपल्याला. हा. एखादं कालवण करून त्याचं सोलून हा ना. काय उकडून खाऊ राहिलेल्या. वाघ हो, मेंढराकडे गेलता ना. ते बोलू आता मोर मीडिया. वाघ हो ना. हा. वाघ तसं लय भारी काम करतो. मोरपला मेंढर बोलावतो. आपण पाण्यावर चालवल्या हा, त्याने नुसतं सरळ मोर चालायचं. मेंढ्या गेले गेले पण पहिली पाण्यात उडी मारली उडी टाकायची आणि पोहत बसायचं. पोहत बसायचं. मेंढ्या निघत तोवर पोवायचं त्याने बाया. लय त्याला पोवायचं ना द्या लय नादी. वाघोला. आता जरा तो पण आराम करतोय. मेंढ्या काय करतात माहितीये का? हा. मी कधी आता उंबर पिकल्यात आहे ना हा. तो नुसत्या या उंबराला तर लयच उंबर येतं. खाली उंबर मागाशी मी खाली काय. ना? हा. आता तू खाली का? वर बघा तू खाली नाही जाऊ. आपण मग हा. उंबर का खालेला आरोग्याला चांगला चांगले असतो. असतात. हा, डोळे बिळे येत उंबराचा वास किती भारी येतो ती उंबर येतो. असं ना. मेंढर किती पोहतरी उंबरावून. तुम्ही आता वर येऊन काढा चांगले चांगले आपल्याला. लय लाल भडक झाला. काढू आपण थोड्या वेळात. पर खेपा नाही राहिलेलं शेंगा खोडून. आणि तोर ते असं म्हणजे आरत काचे असतात ना. उंबर का. हा त्याची काढवण करतात. हा, दोडे असतात दोड्याच. लय भारी लागतात. आता वाघ्यात झोपला. आता झोपायचं म्हणजे दिवसभर मेंढराभर असतो. मग आता मेंढर उभे राहिले की त्याने पण जरा आराम गडीभर आराम करायचा. मग काय त्याला पण वाटत मी पण लय काम करतोय नाही लय का काम करतो ना आता काय. यांच्या सोबत. मग तो खरं तर त्याला म्हणजे एक वाचा नाही ना त्याला नेलंय. पाण्यात किती उड्या टाकतोय मिठ्या सगळं. हो. आणि एक टायमाला अशी मेंढरा मागे बिगा राहिले ना तर ती मेंढरा ताणतो या तांत घेऊन येते घेऊन पुढे. येते मेंढरात. लय शी नाही हो आपल्याला. आपल्याला होय कुत्र आपल्याला म्हणजे कोणचं पण गुन्हे लागतंय बा नाही कोणी लागत. नाही का. आता म्हणजे आमदार पण लय गुन्हे होता. त्याच्यात एक बाबू. ते तो कसला बाबू बाय बाबू तर लय शहाणा होता. आता ह्याच्या वतून मग एखादी पिशवी कुठं पडले. आपल्याला एवढं परवडलं नाही पण आता काय आहे, इलाज नाही नाही का. याचं समाधान मांडून आता काय देत देव दिन ते पदरात घेत हा. देव देणार आहे. देवाकडेच आहे सगळं. हो आता आहे ना जरी ते तेच बागावणार आहे. हा. आपलं पोट तेच भरणार आहे. हा. आपण किती करीत राहा किती गरीब. त्याने दिन तेवढ्यातच समाधान मांडायला लागते. हा चला आता. चला आता कोणाचं वाल काढायचं राहिलंच नाही तर कवचित कुठं तरी राहिलाय वाल.
आपला म्हणजे मागास लय असल्यामुळे मागास. आपण एक 15 दिवस अगोदर टाकावा होता पाणी. हा हवा 15 दिवस अगोदर टाकला असता ना, मग ते हंगाम असतो. काय झालं म्हणजे आपण थोडा उशिरा टाकल्यामुळं प्रत्येकाची अशीच वरडी. बरंच पाला मारला हो तुम्ही बी. बऱ्याच शेंगा तोडल्या तुम्ही सकाळ धरण पातळ पातळ कवाय ना पण ते घ्यायच्या तोडून सोडायची मेंढर. मग काय कवर ठेवायचा आता दिवस गुन्हा काय दिवस लांब आला. ना, एक 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 तोडायला लागते. हा ना ते काय काय लय वाला असल्यामुळे गोपार वर पडाय गावते शेंगाट कमी. म्हणलं लय शेंगा असल्यावर असं वर पडून घेतो आपण हा. तुम्हाला बी लय हात आहे किंवा हा बरीच तटा 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 तोडताय. एकाला दोघं असं तर बरं वाटते. एकट्याला कटाळ येतो तोडायचा. मग काय त्याला म्हणजे चित्तच नसून लागत. आवतो बघतो बघते म्हणून. मग काय 2 बादल्या भरल्या आता सोडायच्या मेंढर. मग काय मेंढर आता घेते काढून वाल आपण घेतल्या खोडून ते घ्या त्याला काढून ना. घेते आता काढून ते टपूनच व्हायचं नुसते आता कवा आम्हाला बोलावत्यात. येडा मारला आम्ही आता मेंढर येडा मारतील. हो. खर तर म्हणजे शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. कारण पेरायचं परत बी मेहनत फवारणी नाही का. मग काय त्यामुळं खर तर शेतकरी म्हणजे शेतीला कटाळ देत असं पण होतं. कारण उत्पादन पाहिजे असं भेटत नाही. आता हे म्हणजे आम्ही एक हावसाने पेरला होता वाल तर भेटला आता थोडा तर त्याचं समाधान मांडायचे. नाही आता शेंगा काय भेटले आपल्या मेंढराला हा मेंढर एक दिवस खातील. बसून का बऱ्यात वाले आता निवडायला लागतं. काय वाड्या बांधू आहे गटूर बांधतं काय आता. गटूरा जीवन चालायला लागा मारत मला. उमराचं वाचलेच गोड्या तर उमर खायची का. उमरा म्हणून मेंढर लय पोहती. कटोडं बांधलं ना गटूर बांध गटूर आता असं राहून द्यायचं. बोला मग आता काय उमर खायची होती ना आपल्या. उमर आता खाऊ आधी उमर खाली असेल मग काय फिरू काय फिरवल्या. केव्हा आम्हाला सोडते द्या. आपण वाला देत होतो बरंच नव्हतं. आता काय बोलायचं वाव म्हणलं उठून उभा राहिला. राखण करू वावर अगदी मस्त भागे खाल्लं त्यांनी. हिरवाची हिरवावर होत आणि चांगला पाला खाला त्यांनी वालाचा हिरवा. बाना दबा दबा दबा. उंबर पिक उंबर पिकलाय ना. अगदी लाली लाल उंबर झालाय. ह्याच्यामुळे मेंढराला लांबची लांब वाज येतात मग मेंढर पळत येतं. मेंढर लय धावते त्या उंबराव. पाऊसच पडल्यावर ना पाना मी हलावतो दम पाना आहे. वालाच्या वावरात चालले ती नेहरच आली. हा ना उभा वाढला तर नाही उभा. निघाला नाही म्हणजे निघाल्याचं काय आता पाणी. कालवण केलं जरा आणि दूध तापाय ठेवलं. पाणी सकाळी भरलं नव्हतं. 2 खेपा आणल्या होत्या आणि परत पाणी नव्हतं. मग परत आता पाणी आणलं आणि मग मेंढरातलं उराकलं काम. आता जरा ते शेंगा आणलेल्या घेतल्या त्यातल्या निवडून सगळ्यांनी चौकून आपण त्या घालायच्या शिजायला. आता आता मिक्स शेंगा सोडल्या होत्या आम्ही वाल्या वाळल्या हा आणि मग आता मस्त बाकी या शिजवायच्या शेंगा. आता आले दुधाचं खाली उतरून पाणी चुली ठेवून
दादा आपण पाहुणे गेले त्या बहिणीच्या तिकडं. मग सागर काय खायचे आज? हा काय र सासूने खाल्ल्या काय सासूने खाल्ल्या शेंगा सासू म्हणली मी नाही खाल्ल्या. हा असं गाणं ए, कसं काय सागरच्या लक्षात आलं रे? सासूनी खाल्ल्या शेंगा आणि सासू म्हणली मी नाही खाल्ल्या. हे गाणं तर मी पहिल्यांदाच ऐकते. आम्ही पण पाहिलं. मी म्हणलं कसं गाणं म्हणते काय म्हणते ऐकावं. मला बी वाटलं त्याला एक ऐकतच काय काय झालं बाई. काय वाटलं काय अरे माहिती. दादू सागर हं? ते असं गाणं आहे. वालाच्या शेंगा शिजल्यात का सांगा आणि 10 रुपयावाला बसलाय सांगा. आणि असं गाणं असं आहे. गाणं आम्ही ऐकलेलं आहे बाबा. मग मला आता वाटलं हेच गाणं म्हणतोय का काय. मला पण मी वाटलं कान देऊन ऐकत होती ते सासू सांगितलं का त्याने. पण हे गाणं नवीनच हो. हे गाणं नवीनच आहे. हा. कसं सांगा परत म्हणून दाखव बाळा. सासूने खाल्ल्या शेंगा सासू म्हणली नाही शेंगा खाल्ल्या मी. सासू म्हणली नाही खाल्ल्या वाटतं. होय सासूने खाल्ल्या हा ना आता माग सर बाळा हे दूध तुझं उली. गाणं वेगळंच आहे बाबा. आम्हाला काय कळलंच नाही आता. आई उतरलं कालवण काय केले बा नाही. कालवण वय कालवण केलंय त्या दांडी नाही आंबाडीचे काय. आंबाडी दे ना माझ्या बी गाय गाय सांगायला नाही गाय. मस्त बाकी आज आंबाड्या सुकटी चटणी आणि बाजरीची भाकर आणि आता थोड्याशा शेंगा पण शिजाय घालायची ताई. हा या कोकणी वालाच्या शेंगा. आता दूध खाली उतरून घेतलं चुली पाणी ठेवते गरम. दूध आता ते गार व्हायला लय टाइम जातो आणि मग इर जायला लागतं. मुरवण टाकायचं त्याच्यात दही म्हणजे दही लावायचं म्हणायचं त्याला पण आम्ही इर जायचं म्हणतो दूध. आता शेंगा या धुवून घेते बघूल्यात पाणी शेंगा घेऊन. सीजन पण म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे बरेच दिवस या काढण्या पण चालते ताई. मग काय काय चालतं काय 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 पण आता म्हणजे मे मध्ये मोकळे होते तर वावर घेवडं हा काय वाल मागास असतात ती हा लास्टला लास्टला. तर कुठं कुठं आहेत तर नाही. खायचं बसत्यात आहे का माझ्या सगळ्या कोणा बसते ना वाटत. मीठ टाकून किती चांगलं भरपूर मीठ टाकणार आहे त्याच्यात का तर मीठ जास्त लागतं त्याला म्हणजे मग चवीला भारी लागतात त्या. आता झाकण ठेवून चांगलं शिजून देणार आहे. उतू जर आलं तर झाकण बाहेर काढून ठेवणार आहे साईडला नाही तर उतू आल्यावर चुली इजून जाईल सगळी. आता पहिल्यांदा जेवायचं का मग शेंगा खावा जेवून घेऊ आणि बरोबर चालतं. हात धुवा. काय म्हणते सागर. सांगत हळूच कानात सांगणं असतं माझ्या. असं ना काय नाही काय ना. काहीतरी त्याला आठवलं की हळू जेवून सांगतो मला. हं. जबाळात देऊन पाणी. तू पण जेवाय बस मांडे घालून. कुठं बसतो तू. आम्ही जेवस तोपर्यंत इकडं शेंगा पण मस्त बाकी आता चुलीवर शिजल्या मातीच्या भांड्यामध्ये. चांगला हे झाल्या होत्या वरण वास होते अगदी शेंगाचा. येतोय ऐकलं का बघते ना बाबा मस्तच. शिजल्या ना. आता काय लागला नाही खाऊन बघ खाऊन बघू. एकच नंबर सागर हा मस्त शिजलं. थोडं मीठ कमी झालं का तेव्हा तरी मी 3 चमचे टाकतो होता टाकायला लागत. हा 3 चमचे टाकलं होतं. थोडं टाकलं सागरची पण गडबड झाली हा. झाली ना खायची. दे त्याला दे सागरला दे. देते ना बाळा बाजन तर मग गार पाण्यात टाकून दे. घे पाणी वाटले गार घे.
त्यातलं ती शेंगा घे बघून लागते मला ते कराय काढाय आता उतरायचे खाली. सागरची गडबडच झाली शेंगाच्या. हा होय? मग होय सागर, मला खाऊची वाटत. लयच खाऊची वाटते त्याला. पळावल्या बघ की. उतरू खाली आता. हा शिजल्या मस्त बघी. हा शिजलेत. अगदी मस्त बघे मातीच्या वांड्यावर चुलीवर या शेंगा शिजवून घेतल्या आता. चालू सागर सागर धर बाबा. चला खायला काय आता. सागर कशी काय लागते रे शेंगा? हं? आशा लागते ते. लय भारी आहे ना. सागरने चुली वाजता सागरने मी चव बघितली बस. लय भारी तो. मस्त ना. ऐसाला मेंढ्याला टाकू. हा साधा गोळा करून ठेवायचा सकाळी मिंड्याला टाकायला. एवढा खापणारच नाहीत बरं आपल्या. नाही माथला. सकाळ ठेवायचं त्यांना. काय झोपला कडे. आता जोरात पार्टी झाली. हा पार्टी झाली. आपण 31 डिसेंबर शेंगा खाल्लेल्या नाही. हो आलता एक दिवस मागं बे उकडून तिथं बघा दिल त्या कोणी बघ त्या खायला होतं सागर. खालते का त्या ह्यांनी दिल्या. त्या वावरात काय कोणच्या त्या म्हशीवाले. एकदा मागं ते नानींनी पण दिले होते बघा. मी बारक होते. बघ तू येणार का नाही व्हायला झोपत गडी बाई का झोप नाही लागत तुला. माझं बाळ बरं आपण घरी पण काम ऐकतो ऐकतो ना मात्र आहे तुमचं काम. पाय तोडू म्हणलं तोडू. तुडवायला लावते होय मात्र पाय. मात्र पाय तोडा करून किती खातो आपण. पाय तोडा म्हणलेले तोडा. सांगायचा बोजा मजबूत आहे ना मात्राच्या मापाचा. त्याच्या बोजानेच गोड वाटत. मात्र खाते थोड्या शेंगा. नको हा नको बाबा. आता माझा बी आला मुलं माझ्या नारड्याला डोळे दाखवायला लागला.